तुम्ही पप्पाच्या पर्याव तुम्हाला त्रास काय असते माहिती नाही ना? सर तुम्हाला सांगते मी पप्पाची परी आहे, फक्त मला पंख नाही पाक. बाकी मी परी 100% पण काय प्रॉब्लेम काय हो तुम्हाला? तुम्ही कशामुळे लोकांच्या तोंडात बोट घालून वास घेताय? ओ नमस्कार मित्रांनो, आज आपण डायरेक्ट अमृता कुलकर्णीला प्रँक कॉल करणार आहे. त्या रोस्टिंग करतात, दुसऱ्यांवरती हसवण्याचं काम करतात, दुसऱ्यांवरती टीका करतात. तर डायरेक्ट आपण त्याच व्यक्तीसोबत हसण्याचं आज काम करू, त्यांना डायरेक्ट प्रँक कॉल करू. तर कसा कसा प्रँक होतोय तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका. चला मी वेळ वाया न घालवता डायरेक्ट त्यांना प्रँक कॉल करतो. हॅलो. हॅलो, तुम्ही अमृता कुलकर्णी बोलताय का? हो, अमृता कुलकर्णी बोलते. कोण बोलताय? बरं, काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? कशाचा? मी पूजा भानवसेचा भाऊ बोलतोय. कोण बोलताय? पूजा भानवसेचा भाऊ बोलतोय मी. भाऊ बोलतायत का? हा. अच्छा, बोला ना. का त्यांच्यावर तुम्ही रोस्टिंग केले आणि कशासाठी? सर माझं त्यांचं पर्सनली बोलणं झालेलं आहे. म्हणजे तिच्या नवऱ्याला प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला कसला प्रॉब्लेम? नवऱ्याला त्यांच्या नसेल प्रॉब्लेम, आमच्या दाजीला प्रॉब्लेम नसेल, पण मला प्रॉब्लेम आहे ना. अच्छा, तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? मग काय सोल्युशन करायचं आता प्रॉब्लेम आहे? माझी सिस्टर आहे ना ती. हा, तर मग प्रॉब्लेम आहे तर मग आता काय सोल्युशन काय काढायचं? सोल्युशन काय काढायचं? तुम्ही रोस्टिंग करा ना तिच्या बरोबर, करण्याबद्दल काहीच नाही. हा हा हा. पण तुम्ही त्याच्यामध्ये बार बार म्हणताय ही बाई ओव्हर ऍक्टिंग करते, रडते जास्त, असंच करते तसंच करते. रोज रोज कोण रडतंय का? बरोबर आहे ना. मग नाहीच रडत रोज रोज कोणी. तुम्ही रडता का रोज? तुम्हाला माहितीच नाही ना, तुम्ही पप्पाच्या परी श्रीमंत घरच्या, तुम्हाला गरीब घरची जाणीव काय असणार आहे? अहो ती गरीब घरची कसली डोंबल्याची गरीब घरची? व्यवस्थित आहे, ते खातात पितात व्यवस्थित राहतात. त्याला गरीब नाहीत म्हणत. आणि दोघेही नवरा बायको फार अत्यंत चांगल्या स्वभावाचे आहेत. तसा विषय नाही, त्यांचा स्वभाव 1,00,000% चांगला असलो, पण माणूस कोण तर रडतंय. आता ओव्हर ऍक्टिंग मध्ये कोणाला डोळ्यातनं पाणी काढता येत नाही. बरोबर आहे, अगदी खरं आहे. माणसाला पैशाचं आणि रडण्याचं नाटक कधीच करता येत नाही. ज्या वेळेस आपल्या हृदयाला हर्ट होईल त्यावेळेसच माणूस रडतंय. अगदी 100% खरं आहे. तुमचं नाव काय बाय द वे? माझं नाव असू द्यावं काहीतरी, पण मुद्द्याचं बोला ना तुम्ही. मी काय बोलतोय त्याची फक्त तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नंबर दिला कोणी माझा? मला नंबर 1760 जण देणार आहे ती, पण माझ्या बहिणीवर असा प्रँक तुम्ही किंवा रोस्टिंग करायला नको होती. ते प्रँक करतच नाही हो. माझं काय प्रँकचं थोडीच चॅनल आहे. माझं रोस्टिंगचं चॅनल आहे. मला माहिती आहे, मी तुमचं बघताव आणि तिनंच मला प्रायव्हसी म्हणजे शेअर केलेलं आहे ते रोस्टिंग. मी काय तुमची रोस्टिंग बघत नाव. त्यांना तर फार आवडलेलं सर. म्हणजे दोघे नवरा बायकोंना फार आवडलं होता व्हिडिओ माझा. त्यांना आवडलेलंच नाही ना. आमच्या दाजीला आवडलं पण ताईला आवडलं नाही ती. अच्छा, त्यांना नव्हतं आवडलं. मग आता काय सोल्युशन काय काढता येईल? सांगा ना, मला सांगा. गरीब घरचं माणूस कशासाठी रडत असेल? कशासाठी रडतो तुम्हाला काय सांगू मी? म्हणजे ते फक्त पब्लिसिटीसाठी रडतात हे तुम्हालाही माहिती आहे. आणि ते विनायक दादा तर मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करतात. त्याच्यामुळे आमचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. तर असं काही त्यांच्या मनामध्ये नव्हतं. त्यांना भलता आवडला होता माझा रोस्ट. त्यांनी नंतर व्हिडिओ पण केला होता माहिती का? अहो मला सांगा, एका गरीब घरची बाई रडते म्हणजे तिला काही तर त्रास असेल. जीव कसं जगाचं, प्रपंच कसं भागवायचं, आणि गरीब परिस्थिती असल्यामुळे पैशाची तर कमतरता भरपूर असते. अगदी. मग तुम्ही का नाही देत पैसे? तुम्ही हुंडा नव्हता दिला का? हुंडा आम्ही देऊ भरपूर, पण आम्ही भाऊ किती दिवस त्यांच्या मदतीला जाणार? तुम्ही हुंडा किती दिला होता? हुंडा आम्ही किती का देणार? विषय काय आहे? रडण्याचा विषय आहे. अहो मी तुम्हाला काय सांगते ऐका. तुम्ही जर हुंडा दिला असता तर मग त्यांना रडण्याची गरजच नसती पडली ना. अहो 1,00,000 रुपये आम्ही हुंडा दिलाय. समजा 1,00,000 रुपये. पण तुम्ही समजा आपण हुंडा देणं काय त्याने गुन्हा आहे तुम्हाला माहित नाही का? कायद्यानं गुन्हा असू द्यावं, आम्ही हुंडा म्हणून त्यांना दिलेलीच नाही. एक प्रकारची मदत म्हणून आम्ही 1,00,000 रुपये दिलेला आहे त्यावेळेस. अच्छा, मग ते त्यांनी वापस दिले का तुम्हाला? वापस त्यांनी दिली नाही ती, पण असू द्या, त्यांच्याकडेच असू द्या. मला काय म्हणायचं आहे, ते 1,00,000 रुपये किती दिवस पुरणार आहेत त्यांना? नाही, अगदी खरं नाही. पुरतच नाहीत पैसे. मग तुम्हाला आता तुमची बहीण रेग्युलरली रडते तर तुम्हाला त्याचा त्रास नाही होत का? म्हणजे तुमचं काळीज कसं दगडाचं झालेलं आहे. तुम्ही जाऊन बोलायचं तुमच्या दाजीला का हो आमच्या बहिणीला रडवतं म्हणून. तुम्हीच बोलायला पाहिजे जाऊन. तुम्ही फॅमिली मेंबर आहे तर तुम्ही थोडी मध्यस्थी केली तर ऍटलीस्ट या गोष्टी थोड्याशा व्यवस्थित होतील ना. व्यवस्थित होतील. तुम्ही रोस्टिंग करा, पण तुम्ही ती मुद्दा थोडा टॉपिक व्यवस्थित घेतलेला नाही तिथं.
अच्छा अच्छा अच्छा. बरं ठीक आहे, मी परत रोस्ट करू का त्यांना? तुम्हाला मी 5,000 रुपये द्यायला तयार होतो. तुमच्या डोळ्यातून पाणी निघेल का? नाही सर, मी तुम्हाला खरं सांगू का, मी असं आणि तसंही रडत नाही माहिती का. म्हणजे तुम्हाला माझं सांगू का, माझं कसं आहे माहिती का, मला ना कुणाच्या जन्माचं सुख आहे ना कुणाच्या मरणाचं दुःख आहे. मी अशी पोरगी आहे, त्याच्यामुळे मला रडू फार फार तुरळक येतो. तुम्ही मला पप्पाच्या तुमचं पर्याव तुम्ही पप्पाच्या पर्याव तुम्हाला त्रास काय अगदी असते माहिती नाही ना. सर, तुम्हाला सांगते, मी पप्पाची परी आहे, फक्त मला पंख नाही आहेत. बाकी मी परी 100% आहे. पण काय राव असं असते का? काय तुमचा प्रॉब्लेम काय आहे नेमका? लोकांवर तुम्ही कशामुळे टीका हे करता? बघा सर, कसं आहे माहिती का, आता टीका करण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळे मी टीका करत राहते. आणि असं काय म्हणजे पेपरमध्ये पण लोक टीका करतात. मी जर्नलिस्ट आहे, माझं शिक्षणच त्याच्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे मी करते लोकांवरती टीका आणि त्याच्यातून माझं म्हणजे मला 4 पैसे भेटतात. तर कुणाला नको असतात बाबा पैसे सांगा? मग तुम्हाला पैसे भेटतात म्हणून तुम्ही असं करता का? हां, बरोबर. ऑब्व्हियसली सगळे तेच करतात. आता फ्री फुकटमध्ये कोण काम करणार आहे? बरं मला सांगा, तुम्ही एवढं मला सांगताय हिकलं वरचं माझं लय शिक्षण हं, हं. झालंय. हं, हं, मला हं. सांगा तुम्ही ज्या प्रकारे थंबनेल बनवता हो YouTube वरती, हं, हं, हं. मग ती पण एक प्रकारचा कायद्यानं गुन्हाच आहे ना. एखाद्या महिलेचा फोटो घेणं, तिथं काय 4 शब्द लिहिणं आणि ती सोशल मीडियावरती व्हायरल करणं सर, हे पण तुम्हाला गुन्हाच मी आहे. एक सांगते, ऐका सर. हां. जर एखादी गोष्ट आपण फेअर यूज पॉलिसीमध्ये करत असू ना, फेअर यूज पॉलिसी म्हणजे एखाद्या फोटोचा जर आपण चांगल्या कामासाठी उपयोग करत असू ना, हं. तर तो कायद्याने गुन्हा नसतो. जर मी एखाद्या वेगळ्या साईटवरती म्हणा किंवा वेगळ्या कुठला तरी आशयाचा व्हिडिओ टाकला आणि त्याच्यामध्ये जर त्यांचा फोटो लावला, तर तो कायद्याने गुन्हा असतो. सर, असं असं काही गुन्हा वगैरे नसतो. म्हणजे मी तुम्हाला एक फक्त नॉलेज म्हणून सांगते, बाकी काय आहे नाही. म्हणजे ही तुम्ही जी केलंय ते आता एकदम चांगल्या प्रकारे काम केलंय हां. ऑब्व्हियसली मला काही पश्चाताप नसतो सर मी केलेल्या गोष्टींचा. पण काय प्रॉब्लेम काय हो तुम्हाला? तुम्ही कशामुळे लोकांच्या तोंडात बोटं सर, घालून कसं आहे माहिती वाजवताय? का, मी तुम्हाला एक सांगू का? माझं कसं आहे, मला कमी शब्दात जास्त अपमान करता येतो. ठीक आहे. त्यामुळे म्हटलं की चला आपल्याकडे एक कला आहे तर आपण ह्या कलेचा वापरच करावा. म्हणून मी आपलं YouTube चॅनल खोललं. तर देवाच्या दयेने, गणपती बाप्पाच्या कृपेने ते चांगलं चाललं. लोकांचं माझ्यावरती प्रेम आहे. लोकांना आवडतं. भल्या साऱ्या लोकांना माझ्यासारखंच बोलायचं असतं. त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही. मी फक्त त्यांचा एक जरिया होते, बाकी काही नाही. आता मला सांगा, तुम्ही तुमची समजा ती जी कोणी तुमची बहीण आहे, त्या बहिणीच्या व्हिडिओ खालची तुम्ही जाऊन कमेंट वाचा. लोकं त्यांना हेच म्हणतात की का रडते बाबा, का रडते? मी फक्त एक वाचा बनले, बाकी काही नाही. चालतंय आता काहीच प्रॉब्लेम नाही. मी पण पुढचं प्रकरण वाढविणार आहो आता. अच्छा, मग तुम्ही काय करणार आता? आणि मी आता कंप्लीट करणार आहे तिला घेऊन जाऊन. अच्छा, अच्छा, अच्छा. कुठल्या पोलीस स्टेशनला जातायत? पंढरपूर पोलीस स्टेशनला मी कंप्लीट करणार आहे जाऊन. अच्छा, करा, करा, करा सर. चालेल, हरकत नाहीये, करा. जर लागलं काही सहायता वगैरे तर मी नक्की तिथे येईल सर. कसं असतं माहिती का, जो माणूस चूक करत नाही का तो माणूस कायद्याला भीत नाही. पण तुम्ही टीका केली आहे ना उघड. काय? उघड तिच्यावर टीका केली आहे ना तुम्ही. आता मग टीका करण्याचा अधिकार सगळ्यांनाच असतो. लोकं इथं सीएम, पीएमला सोडत नाही. इव्हन लोकं टीका करायला देवाला सोडत नाहीत हो. मी तर फक्त माणसांवर टीका करते. तुमचं बरोबर आहे. मी तुमची हां. प्रत्येक रोस्टिंग बघताव पण अच्छा, अच्छा. थोडं सांभाळून केलं पाहिजे ना. नाही, मी फार सांभाळून करते सर. तुम्हाला सांगते, मी एक शिवी देत नाही. मी एकही शिवी माझ्या व्हिडिओमध्ये बोलत नाही. मला जे दिसतं मी तेवढ्यावरती बोलते. तुम्ही आता व्हिडिओ बघता, तुम्हाला माहिती आहे. आता पूजा आणि विनायक सरांना माझा व्हिडिओ इतका आवडला, त्या दोघांनी अप्रिशिएट केला व्हिडिओ. मला ते Instagramवरती फॉलो करतात. Instagramवरती पण आमचं बोलणं झालं. अगदी गोड नवरा बायको आहे. तुम्ही काही म्हणा, तुमची बहीण फार चांगली आहे. फार म्हणजे फार चांगली आहे. मग तुम्ही का म्हणलं नव्हत्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुमची सिस्टर लय चांगली आहे किंवा पूजा अहो, भानोची लय मला चांगली काय आहे. माहिती होतं ती तुमची सिस्टर आहे. अजून तुम्ही मला तुमचं नाव नाही सांगितलं. मग मी कसं म्हणणार की तुमची सिस्टर आहे? तुमचं नाव काय आहे बाय द वे? नंदू मोरे बोलतोय मी तुळजापूरकर. अच्छा, नंदू मोरे. अच्छा, 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 अच्छा. काय करता तुम्ही सर? काय नाही मी फार्मर आहे शेतीतलं काम करतो. अरे वाह! 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 मग किती एकर शेती आहे तुमच्याकडे? हाय पोटापुरती 10-12 एकर. अरे वाह! 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 आणि काय आता सध्या शेतामध्ये? शेतामध्ये सोयाबीन, मका, गहू, हरभरा, ज्वारी, टमाटे, वाह! वाह! म्हणजे तुम्ही मावळं वगैरे मावळं आलं सॉरी. तरकारी. माळवा वगैरे पण उगवता समजा. हां, माळवं, भाजीपाला. अच्छा. नाईस, नाईस, नाईस. मग काय असं आठवडी बाजाराला जातो का तुमचा भाजीपाला? आठवडी बाजारला जातो मी. व्यापाऱ्याला माल पुरवतो. स्वतःहून पण विकतो. छान, छान, छान. चांगलं आहे यार, ऑर्गॅनिक आहे तुमच्याकडे. आमच्याकडे तर काय पिशवीत आणायचं आणि पिशवीत खायचं. तुमच्या आता शहरात ती चालणार आहे ना. दुसरं काय चालू शकणार आहे. काय बघा ना, तुम्हीच विचार करा.
शहरातली माणसं एक ना एक दिवस कुमकुवत होत चालली ती. काय सांगतो आता तुम्हाला मी सांगते, आमच्याकडे जे येतं ते सगळं निकृष्ट दर्जाचं येतं. खाय प्यायला व्यवस्थित नाही मिळत म्हणून आम्ही सगळेजण आमच्या तब्येती खूप वीक असतात. आता खेड्यामधले लोक बघा बरे कसे एकदम काटक शरीराचे असतात. तसं आमचं नाहीये. आमचं काय आहे, आम्हाला पिशवीत आणा, त्याच्यावरती केमिकल्स लावलेले तेच खा, असं आहे आमचं. अन आम्ही जी भाजी काढतो ती तुमच्या पोस्टवर 3 दिवसानं पोहोचते परत. हो 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 बघा की. एकदम. आणि विशेष म्हणजे त्याच्यावरती फवारणी केलेली असते आमच्याकडे जी येते ती ताजीतवानी राहण्यासाठी. हा. तुमचं मस्त आहे, मस्त मळ्यात जाऊन जेवायचं, भाकरी, ठेचा, कांदा, मेथीची भाजी तोंडी लावायला. कसलं भारी आयुष्य आहे. मला तर असं आयुष्य जगायला पाहिजे माहिती का. आमच्या खेडेगावातल्या लोकांचं एकच तत्व आहे बघा, आमचं जीवन लय निरोगी असते. अच्छा अच्छा पण अच्छा अच्छा. खेडेगावातल्या लोकांकडे थोडं पैशाची कमतरता आहे, पैसा जास्त नसते. नाही हो, असं तुम्हाला खरं सांगू का, खेड्यातले लोक जे असतात ना ते मनाने मोठे असतात. पैशांची श्रीमंती काय हो, आज आहे उद्या नाही. माणूस पैशांनी जर श्रीमंत झाला असता तर तेव्हाच कुठलं कुठं गेलं असतं. माणूस फक्त मनाने श्रीमंत पाहिजे. आणि तुम्ही पण लय मोठ्या मनानं श्रीमंत हो बरं का. अरे धन्यवाद सर, धन्यवाद. खरंच लय मोठा हो तुमचं पण मन एकदम मस्त आहे. अरे धन्यवाद धन्यवाद, मंडळ आभारी आहे. आवडला तुमचा स्वभाव, आवडला आपल्याला. धन्यवाद धन्यवाद. बाकी काय म्हणता? बाकी आमचं निवांत. म्हणलं तुमच्यावरच एक कधी फ्रँक कॉल. मला माहित होत. कधी झाला का मग शूट तुमचा व्हिडिओ? शूट होऊ द्या हो, पण माझा एक पण डाव तुम्ही बसू दिला नाही, एक पण. तुम्हाला असं वाटतं का मला तुमचं चॅनल रेकमेंडेशन मध्ये येत नसेल किंवा मला माहिती नसेल की तुम्ही माझ्यावर एक ना एक दिवस प्रँक करणार आहेत म्हणून? मला माहित होतं मला हा कॉल येणार आहे म्हणून, मी तयारीतच होते. काय अवघडच आहे राव. कुठे दिला तुम्हाला माझा नंबर? नाही नाही, चांगलंय चांगलंय, पण आवडलंय आवडलंय. राव घ्या समजून. अरे नाही नाही, केव्हा पण समजून, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमच्या जास्त कॉमेडी जमत नाही आम्हाला. अरे काय सर, तुम्हाला सांगू का, जे सिच्युएशनल कॉमेडी असते का, जे डे टू डे लाईफ मध्ये आपण बोलतो, तो ह्युमर तुमच्या लोकांमध्ये जास्त असतो सर. आमचं तरी स्क्रिप्ट मध्ये लिहायचं, मग तसं बोलायचं, असं असतं. तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये कॉमेडी करण्याचा प्रयत्न करता, याच्यापेक्षा चांगला कॉमेडियन कुणीच नसतो. हा बरोबर आहे. बरोबर आहे. मग काय तुमचा एकही डाव बसला नाही, सगळे बसले डाव. मला वाटलं होतं एखादा डाव बसवा तुमच्यावर. नाही, मी तुमचं चॅनल पाहिलं होतं याच्या अगोदर पण, आणि मला माहिती होतं की एक दिवस मला हा फोन येणार आहे म्हणून. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही विषय काढला बाणावते सरांचा, मला तेव्हाच कळलं की हा फ्रँक कॉल आहे. चालतंय चालतंय. बाकी तुमचं खरं नाव काय, नंदू मोरेच का? हा, नंदू मोरेच. बरं बरं. काय आता चॅनलची ग्रोथ वगैरे व्यवस्थित आहे? समजा व्यवस्थित आहे बघा, चॅनल लय भारी चालली. अरे ग्रेट ग्रेट, करा करा, अशीच प्रगती करा, मोठे व्हा खूप. आणि राहायला कुठे असतो तुम्ही, तुळजापूरला का? हा, तुळजापूरला आल्यानंतर दर्शनाला नक्की कॉल करा मला. अरे बस का, तुम्ही पण संभाजीनगरला आले की केव्हाही कॉल करा, मी इकडेच राहते संभाजीनगर मध्ये. भेटू आपण आल्यानंतर. पण नंबर सेव्ह केला तर भेट. अरे अरे बस का सर, लगेच करते. नाहीतर नंबर सेव्ह न करता पुन्हा तुम्हाला किती तर कॉल येतील. नाही 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 सर, तुम्हाला खरं सांगू का, माझा नंबर फार मोजक्या लोकांकडे असतो, त्याच्यामुळे तुम्ही मला केव्हाही कॉल करू शकता, काही सीन नाही. आमचं नशीबच म्हणायचं तुमचा नंबर आमच्याकडे आलाय. अरे केव्हा पण सर, तुम्ही मला डायरेक्ट मेसेज केला असतो तरी पण मी नंबर दिला असतो तुम्हाला, पण प्रँक फसला असतो तेव्हा. असं तर कुठं सक्सेस झाला, असं तर कुठं सक्सेस झाला. कारण नाही, पण समोरचा माणूस रेडी असल्यानंतर प्रँक होतच नाही. आणि समोरचा माणूस रोस्टिंग करणारा म्हणल्यावर त्यांच्यावर काय आपण प्रँक करू शकणार आहोत. ते पण आहे म्हणा. अवघड. बाकी काय म्हणता? बाकी निवांत बघा, तुमचं काय चाललंय? माझं एकदम मस्त चाललंय. उद्या परवा लग्न आहे आमच्या घरी. होय, तयारीत आहे. कुणाचं लग्न आहे? अरे मित्राचं लग्न आहे माझं. बरं काम चाललं. चालतंय. हा बरं चालेल, ठेवू का मग? हा ठेवा ठेवा, ओके बाय.
तर मित्रांनो, आपण अमृता कुलकर्णीला फसवण्याचा प्रयत्न केला, पण त्या शेवटी रोस्टिंगचं काम करतात आणि त्यांच्या एवढी पॉवर कोणाकडेच नाही. त्यांच्या एवढी कॉमेडी कोणच करू शकत नाही, कारण रोस्टिंगचं काम वेगळं आहे आणि प्रँकचं कॉल वेगळा आहे. तर ती अमृता एकदम पॉवरफुल आहे आणि त्यांना घाबरवणं किंवा फसवणं ही शक्य गोष्ट नाही बरं का. आमच्यासारखे साधे भोळे किंवा खेडेगावातली लोक सहज फसून जातात, पण त्या एकदम एक्सपर्ट आहेत. शहरात राहणाऱ्या त्या महिला आहेत आणि त्यांना फसवणं माझ्याच्यानं तर इम्पॉसिबल झालेलं नाही. पण मी प्रयत्न केला होता, भरपूर वेळेस प्रयत्न केला, पण त्यांना मी फसवू शकलो नाही. जाऊ द्या राव मित्रांनो, असू द्या आता, कारण त्यांचं काम रोस्टिंगचं आहे आणि त्या लय पॉवरफुल आहेत. भयानक त्यांची कॉमेडी आहे आणि कुठला मुद्दा त्यांना कसं चढवायचा आणि कुठं सोडून द्यायचा ही पूर्ण माहिती आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय त्यांना फसवता आलेलं नाही आणि आजचा प्रँक फसलेला आहे. फसू द्या, जाऊ द्या. चला पुढच्या व्यक्तीला आपण फसवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण एकदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका. चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.